हॅलो चेक. हॅलो. हॅलो माईक चेक. हॅलो. चला मॅचला पण पंच सुरुवात करायची आहे. पाहुण्यांचा शुभ सन्मान देखील आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. हॅलो. स्वतः तदनंतर सन्माननीय नितीन पाटील साहेबांचा देखील आपण सन्मान करत आहोत. नितीन पाटील साहेबांना आपण विनंती करूया की आपल्या सन्मानाचा स्वीकार घेण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा आणि दरम्यानच्या काळामध्ये आपण नायब तहसीलदार चंद्रकांत रामचंद्र पाटील यांची देखील उपस्थिती या ठिकाणी पाहतोय. त्यांचं देखील या व्यासपीठावरती आपण स्वागत करत आहोत. पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढे या व्यासपीठाची, आपल्या येणाऱ्या या व्यासपीठाची शोभा वाढली आहे. प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो. मी चंद्रकांत रामचंद्र पाटील साहेबांना देखील विनंती करणार, आपण देखील अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. नायब तहसीलदार म्हणून त्यांची कारकीर्द राहिली आहे. त्यांचा देखील आपण या स्पर्धेचे लाडके आयोजक संतोषदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान करत आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र, आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. दरम्यान अष्टपैलू क्रिकेटपटू हितेन याचं देखील शुभागमन झालं. त्यांना देखील आपण विनंती करूया, आपण या व्यासपीठावरती येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. हॅलो माईक चेक. हॅलो. 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 सुस्वागतम 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 आलेल्या तमाम रसिकांचं आणि आलेल्या तमाम मान्यवरांचं आणि आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. पाहून शौर्य तुझं पुढे येऊन उत्मस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करत क्रिकेट समालोचक शंतनू चव्हाण घेऊन जातो क्रिकेटच्या पटलावरती, जिथे स्वर्गीय मधुकर भूताजी पाटील चषक 2026चा क्रिकेटचा रंगीबेरंगी सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली. कडू 11 सोनारी टीमनं टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. टीम नवघर टीमला यावेळचा बॉल मागील दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. पंचांची जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. राजेंद्र गरज सर आणि त्यांच्या सोबतीला अर्थात जयजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही पंचांचं देखील आपण कौतुक करत त्यानंतर संपूर्ण आमची लाईव्हची टेक्निकल टीम देखील आमच्या सोबत जोडलेली आहे. प्रेक्षक लाईव्ह युट्यूब वाहिनीवरती आपण ही स्पर्धा पाहतोय. त्यानंतर संपूर्ण आमचे गुणलेखक देखील आमच्या सोबत जोडलेले आहेत. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज ऐकायला मिळतो अर्थातच हास्य सम्राट आपल्याला दशरथजी पाटील सरांचा आवाज देखील आपल्याला संपूर्ण आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळणार आहे. कालच्या दिवसामध्ये देखील, आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील इथे जी म्हात्रे सरांचा आपण आवाज ऐकत आहोत. तत्पूर्वी खेळाडूच्या पायाला क्रॅम्प आला की काय, त्यानंतर आमचे डीजे सौरभ देखील आमच्या सोबत जोडलेले आहेत. आम्ही देखील त्यांच्या सोबत आहोत आणि आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातली दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये सामना जिंकला तो करल टीमनं, पुढच्या फेरीमध्ये ते दाखल झालेत आणि आता या मॅच मध्ये जो जिंकेल तो देखील जाणार आहे पुढच्या फेरीमध्येच. आणि प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये निखिलजी धुमाल यांचं शुभ आगमन आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. दरम्यान व्यासपीठावरती नवीन शहर गावातील एक गोड व्यक्तिमत्व, माझा प्रमुख म्हणून ज्याची ओळख आहे सूर्य पाटील यांचं शुभागमन पाहायला मिळतं.
खर तर माजी शाखा प्रमुख त्यांची ओळख आहे आणि त्यांचा देखील आपण विशेष सन्मान या ठिकाणी या स्पर्धेसाठी खरं तर तण मन धन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खरं तर कालच्या रात्रीमध्ये देखील प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी बक्षिसांची ज्यांच्या माध्यमातून खैरात पाहायला मिळाली त्या सुरेश दादांचा आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान आणि खरं तर संतोष दत्त पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय सुरेंद्र गौडा साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना आपण विनंती करूया आपण देखील या व्यासपीठावरती येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. थँक्यू. सुरेश साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते आणि कालच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून संपूर्ण संघांसाठी ज्यांच्या माध्यमातून आकर्षक पारितोषिक येत होते आणि त्यांचं इकडे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. नवीन शेवा गावाचं एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख राहिली त्यांचं देखील शुभ सन्मान असताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि जावात मॅचच्या दिशेनं जिथे षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना आदेश कडवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकर एंडला बॅटर नयन बंडा. यावेळचा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पंच राजेंद्र गरज सर अगदी 2 हात समांतर करत असताना सांगतायत इट्स व्हाईट बॉलच्या साह्याने एक धावसंख्या ऍड केली जाईल. एकंदरीत धावा बनल्या त्या धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती बनल्यात. षटक क्रमांक 1 चा खेळ मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आघाडीला आलेले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळचा बॉल पुन्हा एकदा आगला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल असताना पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमधून ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती असताना जिथे तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये 6 धावा धावफलकावरती लागल्यात आणि ओव्हर मधील आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिलेला आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. अर्थात जिथे तुम्ही पाहत आहात की सोनारी गावामध्ये ज्याची दमदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सोनारी गावाचा वेगवान गोलंदाज म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे आणि तो गोलंदाजी करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट टोकलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. 4 धावा. एक ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमधून संपलेला आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. त्या धावफलक दुसऱ्या अंकामध्ये प्रवेश करत असताना 10 धावा या बनलेल्या आहेत धावफलकावरती. यस डीजे सौरभ. साठी गोलंदाज नयन कडू आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तिसऱ्या मॅच साठी आपण दोन्ही टीम साठी आता पहिला कॉल करूयात की पहिलाच बॉल या बॉल वरती तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स टोकन करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहूयात काय चित्र घडलं जात आहे. तर मैदानाच्या आतमध्ये चित्र असं घडलं की रन आउटच्या स्वरूपामध्ये सर्वाधिक मोठा धक्का बसलाय. टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कानकेश्वरी नवगड टीमला सर्वाधिक मोठा आशेचा किरण मैदानाच्या आतमधून रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. नयन बॅक टू डगआउट.
मध्ये आपल्या नावाचा डंका पिटत असताना या खेळाडूंना देखील आपण पाहिलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये पहा, ज्या खेळाडूची चर्चा आपण केली आणि त्याच्या बॅटमधून आता प्रेक्षकांना मंत्रमुक्त करणारा त्यांच्या बॅटमधून आलेल्या 4 धावसंख्येचा चौकार, रन्स मिळाला त्या 4, आला बेधुंद चौकार. साठी 55-60 डावा जरी बनल्या तरी फायटिंग टोटल होऊ शकतात. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आता मात्र गोलंदाजांचा बोलबाला राहिला. मैदानाच्या आतमध्ये एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज नयन आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल देखील पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न, डाव अंगलटी आला. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. मैदानाच्या आतमधून 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर एकंदरीत धावा बनलेल्या आहेत त्या कनकेश्वरी नवगड टीमच्या. 15ला एक गडी बाद. 12 बॉलचा खेळ संपला. यस डीजे. सौरभ आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना देखील मंत्रमुक्त करण्याचं काम ते देखील करत आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 15. ओव्हर नंबर 3 चा खेळ मार्गस्थ असताना गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय जो सोनारी गावाला बिलॉंग करत असताना दमदार गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. सोनारी टेनिस क्रिकेटचा एक दमदार गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख राहिली आणि आता गोलंदाजीसाठी असताना पुन्हा एकदा वेगवान दर्जाचा गोलंदाज आदेश कडू. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये पहा ना, अलंकार यांना माहिती आहे की दिनेश बंडा यांच्या बॅटमधून धावा येतात आणि त्यांना स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम करायचं आहे आपल्याला. आणि तेच काम करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. दिनेश बंडांना स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. आणि या बॉलवरती एक धावसंख्या मिळाली. धावफलकावरती एकंदरीत धावा बनलेल्या आहेत त्या 16. 16 धावसंख्या धावफलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळेल, जिथे आघाडीला आलेला बॅटर दिनेश बंडा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यासाठी पुढचा बॉल. यावेळचा बॉल जसा आला तसाच त्या बॉलवरती प्रहार देखील केला. बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. बॅटर तुम्ही पाहत आहात दिनेश बंडा यांचा थाट. त्यांच्या बॅटमधून आलेला आहेत त्या 4 धावा. दरम्यान व्यासपीठावरती हरिचंद्र पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम, सहर्ष असं स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळतो. यावेळचा बॉल फटका फसला. चेंडू बराच काळ हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये पाहूयात काय चित्र घडलं जाईल. तर पंचांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही घेतोय तिसऱ्या पंचांची मदत. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जयेश पाटील सर आता आमच्यासोबत जोडले जातील. आणि डिसिजन तर आहे पेंडिंग.
चला बॅट्समन आता नॉट आउट आहेत. तिसऱ्या पंचाने देखील सांगितलेलं आहे की बॅटर आता मध्ये सुरेख रीतीनं पोहोचला, परंतु यावेळच्या बॉलवरती मागच्या बॉलवरती जीवनदान मिळाला, परंतु या बॉलवरती आता गोलंदाजांना देखील सांगितलेलं आहे की मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये आणि दुसऱ्याच बॉलवरती दिलाय. तोडीस तोड प्रत्युत्तर आदेश कडू यांनी घेतली. आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. नवगड टीमनं आणि आता पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा आदेश कडू. यावेळचा बॉल आता पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता फटका फसला आणि आदेश कडू यांनी घेतलंय या ओव्हर मध्ये दुसरी विकेट आणि फलंदाज क्रमांक 3 बाद झालाय. कानकेश्वर नवगड टीमचा फलंदाज बाद. कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल हे देखील आता थोड्याच वेळामध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते प्रियांशू, त्यांनी सोडलेला हा झेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि या बॉलवरती रन्स मिळत आहे ती 1 आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती चौथं षटक मार्गस्थ असताना विकेट्स गमावलेल्या आहेत त्या नवगड टीमनं 3 धावा झाल्यात त्या 24. पुढचा बॉल पुन्हा एकदा रुद्र कडू याचा. यावेळचा बॉल आता अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची घोषणा केली जाते पंचांच्या माध्यमातून. पंच देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि रोहन पाटील सर याच गावातील पंच आहेत, आपली बोकरविडा गावाला बिलॉंग करणारे पाहायला मिळतात. त्यानंतर नवीन शेवा गावाला बिलॉंग करणारे राजेंद्र घरत सर आहेत आणि त्यानंतर केगाव गावाला बिलॉंग करणारे आमचे जयजी पाटील सर आहेत. तिने पंचांचं देखील आपण कौतुक करत. यावेळचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तिकडे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी
एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. आत्ताच्या घडीला धावा लागल्या त्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चौथं षटक मार्गस्थ असताना या ओव्हरमधील आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिलाय. पाहूयात कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल. थोड्याच वेळामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे. मॅच आहे ती 5 षटकांची. पंचांचा इशारा नो बॉलचा आला आणि या बॉलवरती 1+1 अशा रीतीनं 2 धावा येतील आणि 2 धावेनं आता धावफलक पुढे चालले. ते 27 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. सत्तावीस धावा धावफलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळतात. जिथे मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी लक्ष वेधूयात की खोपटे आणि बेलदारवाडा दोन्ही टीमचे टीम कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फटका फसला. फ्रीटचा चेंडू होता. जरी झेल घेतला तरी आता पहा झेल उडाला होता. पुन्हा एकदा एका क्षेत्ररक्षकानं एकाच ओव्हरमध्ये 2 झेल ड्रॉप केलेले आपल्याला पाहायला मिळालेत. फ्रीटचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती एकंदरीत धावा बनलेल्या आहेत त्या 28 धावा. 28 धावा धावफलकावरती असताना रुद्रनं देखील दमदार गोलंदाजी केलेली आपल्याला पाहायला मिळाले. खराब चेंडू आला परंतु तदनंतर त्याने देखील पुनरागमन केलं. यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळच्या बॉलवरती अलंगी कार्पेट फटका खेळून काढला क्षेत्ररक्षक तिकडे. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. प्रियांशू कडू आपल्याला तिकडे पाहायला मिळाला आणि त्याच्याकडे हा चेंडू मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या बॉलवरती असताना एक सिंगल धावसंख्या. आणि मैदानाच्या आतमध्ये आज खऱ्या अर्थानं प्रियांशू क्षेत्ररक्षकाचा दिवस थोडेसे आपल्या मित्र म्हणून आजचा दिवस त्यासाठी थोडासा दुःखाची बाब राहिली. कारण की 2 झेल त्याच्या माध्यमातून ड्रॉप झाले आणि चेंडू देखील त्याच्या पाठच सोडत नाहीये. वारंवार चेंडू देखील त्याच्याकडे मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा बॉल. यावेळचा बॉल फटका फसला. स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. यावेळी झेल टिपला जाईल. मैदानाच्या आतमध्ये आली विकेट आणि विकेट जशी आली आणि शुभ आगमन देखील झालेलं आहे दशरथजी पाटील सरांचं. दरम्यान व्यासपीठावरती संजय आत्माराम पाटील साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या समोर आमचे लाडके स्नेही मित्र प्रणयजी तांडेलला यांचं देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील वेलकम सहर्षाचं स्वागत आपण या व्यासपीठावरती करत आहोत. चला पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण बेलदारवाडा आणि खोपटे संघ चला दोन्ही संघांना विनंती करूया. खोपटे संघ कालच्या रात्रीतील अगदी दर्जेदार संघ मोठी जुळी गावामध्ये बहुतेक खोपटे संघानं प्रथम क्रमांकाचा मानकरी झालेला आपल्याला पाहायला मिळाला. संघाचे संघाने जॉईंट होतील. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. आले असाल तर टॉस बॉक्स मध्ये आपण दाखल व्हा. चलो खोपटे आणि नावे 11 बेलदारवाडा. चला खोपटे संघाची उपस्थिती आहे. आपण नावे 11 बेलदारवाडा संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपण टॉस साठी या. थँक्यू हितजी म्हात्रे सर. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 गडी बाद झालेले आहेत आणि धावा बनलेल्या आहेत. ते 29 आता गोलंदाजीसाठी आलेला आहे दिव्यांश कडू. ज्या खेळाडूला आपण उरण प्रीमियर लीग देखील खेळताना पाहायला मिळाले. दर्जेदार गोलंदाज आहेत. डावखरे हाताचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा पहिला बॉल. पहिलाच बॉल फटका फसला. पहिल्याच बॉलवरती त्यांनी केलेली आहे संधी निर्माण आणि तिकडे एकाच चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाठला करत असताना पाहायला मिळाले. कॉलिंग झाली नाही. तालमेल बरोबर घडलेला नाहीये आणि त्या कारणानं झेल ड्रॉप झाला आणि धावा आलेल्या आहेत त्या 2 आणि 2 धावेनं आता धावफलक पुढे चाललेले आहे. ते 31 धावसंख्येपर्यंत षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळत आहे. ते 5वं मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय. चला दोन्ही संघाचे संघनायक जॉईंट झालेले आहेत. चला आपण खोपटे संघाचं संघनायक टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होईल. चला नावे 11 बेलदारवाडा संघाचा संघनायक शंतनू देखील जॉईंट झाला. आपण सन्माननीय चंद्रकांत रामचंद्र पाटील नायब तहसीलदार साहेबांना विनंती करूया. आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस उडवणार आहोत. चला दोन्ही संघाचं या क्रीडा नगरीमध्ये वेलकम सहर्ष स्वागत. खूप छान ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय चंद्रकांत रामचंद्र पाटील
खरं तर नायब तहसीलदार म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला हेड आहे, एका बाजूला टॉस आहे. टॉस कोण बोलणार आहे? चला मुलेखंड टॉस बोलणार आहे. जरा आवाज येऊ द्या टॉसचा. हेड इज कॉल. टेल आलाय. कोपटे संघ तुम्ही टॉस जिंकलाय. कोपटे संघ आपण आलाय. कालचा दिवस मोठी जुईमध्ये आपण गाजवलात. प्रथम क्रमांकाचा करंडक तुमच्या नावावरती आहे. आता टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षक करू. आज ही क्रीडा स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न घेऊन आलात काय? हो नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया तुम्हाला. चला लगेच आपण मायक्रोफोन वरती शंतनू चव्हाणशी जॉईन होतोय. थँक्यू थँक्यू. यावेळचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आलावती कार्पेट पटका खेळून काढले. क्षेत्ररक्षक तिकडे प्रियांशु आहेत आणि पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चुकीचं क्षेत्ररक्षण. आज मात्र मी मगाशीच्या गोष्टीचा उल्लेख केला होता की प्रियांशु या खेळाडूचा आजचा दिवस मी तर म्हणेन थोडासा दुःखाचा राहिलाय, कारण की त्याच्याकडे चेंडू देखील येत आहे, झेल देखील त्याच्याकडेच उडत आहेत आणि अशा वेळेला कुठे नाराज असताना आपल्याला पाहायला मिळते प्रियांशु, आणि त्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहत आहात की 5 ओव्हरचा सामना आणि 5वा षटक प्रगती पथावरती असताना आत्ताच्या घडीला धावा बनलेल्या आहेत ते 41. 4 गडी बाद. टीम नवघर आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या अगेन्स्ट टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतला तो टीम सोनारीनं. तर यावेळचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तो अर्थातच येत असताना व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आला की अवांतर चेंडू, आणि अवांतर चेंडून एक धाव संख्या इथून ऍड केली जाईल. 42 धावा लागलेल्या आहेत त्या धावफलकावरती. 42 धावा धावफलकावरती. एकंदरीत 50 धावा जरी बनल्या ना तरी फायटिंग टोटल या मॅच मध्ये होऊ शकते, कारण की 50 धावा काढताना देखील दुसऱ्या सत्रामध्ये अक्षरशः घाम घालावा लागेल टीम सोनारीला. यावेळचा बॉल आता पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. आता त्यांच्याकडे बॉल मार्गस्थ होत असताना पाहायला मिळाला पुन्हा एकदा चुकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि त्या बॉलवरती जिथे एकच होती तिथे मात्र 2 धावा सहज रीतीनं पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा आल्या, 2 धावांना धावफलक पुढे चालले तर आत्ताच्या घडीला 44 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. 44 धावा धावफलकावरती डबल चौकात असताना आपल्याला पाहायला मिळतो. चला आता शेवटचा बॉल आहे या इनिंग मधील. आता टार्गेट सेट करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळणार. दिवांशू पुढचा बॉल. यावेळचा बॉल आता पुन्हा एकदा अलंगटी कार्पेट पटका खेळून काढले. क्षेत्ररक्षक तिकडे प्रियांशु येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉलला उचलतील, फेकतील. आता तत्पूर्वी या बॉलवरती 2 धावसंख्या कंप्लीट केल्या, परंतु पंचांनी एकही धावसंख्या नाहीये. चला एकही धावसंख्या नाहीये. एक धावसंख्या आणि एक शॉर्ट रन आहे आणि या बॉलवरती आता एकच धाव मिळेल. दरम्यान व्यासपीठावरती चला पंच एकही धावसंख्या नाहीये. माझे उपसरपंच खोपटे रितेश ठाकूर साहेबांचं 2 मिनिटं घेतोय. चला पंच एकही रन नाहीये ना. चला एकही धावसंख्या नाहीये. 44 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विजयासाठी करायच्या आहेत त्या 45 ओव्हर 2 हितेश सर. दरम्यान व्यासपीठावरती कोपटे गावातील माजी उपसरपंच रितेश ठाकूर यांचं देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. आपण या व्यासपीठावरती त्यांचं देखील वेलकम सहर्षाचं स्वागत करत आहोत. झाला तत्परे आपण या व्यासपीठावरती आलेल्या तमाम मान्यवरांचं स्वागत सोहळा या ठिकाणी उरकून घेत आहोत. चला व्यासपीठावरती आपण माजी शाखा प्रमुख बोकडवडा हरिचंद्र बुधाजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. आपण त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. खर तर हरिचंद्र बुधाजी पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संतोष दादांना आपण विनंती करूया. आपण त्यांचा एक विशेष सन्मान अतिथी कक्षामध्ये करून घ्यायचा आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी मायेची प्रेमाची उबदार शाल स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी करत आहोत. चला बॅटिंग करणारा संघ त्यांच्यासाठी आउट आहे.
तदनंतर आपण विनंती करूया आकाश पांडुरंग पाटील सामाजिक कार्यकर्ते, त्यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय आकाश पांडुरंग पाटील यांना आपण विनंती करतोय आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. तदनंतर सन्माननीय पद्माकर पाटील, आकाश पांडुरंग पाटील, चला आपण पद्माकर पाटील साहेबांना विनंती करूया आपण या व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. चला आपण जागेवरती त्यांचा सन्मान करत आहोत. अतिथी कक्षामध्ये ते येत नाहीयेत, त्यामुळे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आकाश पांडुरंग पाटील यांचा सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात, त्यामुळे आपण विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. तदनंतर सन्माननीय संतोष दामाजी पाटील यांना आपण विनंती करूया आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. चला संतोष दामाजी पाटील यांचा देखील आपण विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. खर तर आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान करणं ही भारतीय संस्कृती आहे आणि ती जोपासना या ठिकाणी आमचे संतोष दादा यांच्या माध्यमातून केली जात आहे. खर तर आपल्या वडिलांच्या नावाचा स्मृती चषक ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा नगरीमध्ये साजरा करत असताना आपण पाहतोय. तर सन्माननीय रुपेश पांडुरंग पाटील यांना आपण विनंती करूया आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. रुपेश पांडुरंग पाटील, खर तर ऍज अ खेळाडू म्हणून रुपेश दादा यांचा आपण खेळ जवळून पाहिला, परंतु आता मात्र त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी संतोष दादाच्या माध्यमातून केला जाईल. आलेल्या तमाम मान्यवरांचं प्रथमतः आपण या क्रीडा नगरीमध्ये स्वागत करूया. त्याच्यानंतर आपण मयुरेश काशीनाथ पाटील यांना विनंती करूया आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. आपला देखील एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. मयुरेश काशीनाथ पाटील यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. तदनंतर सन्माननीय संजय आत्माराम पाटील यांचा देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. संजय साहेबांना आपण विनंती करूया आपण देखील अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. संजय आत्माराम पाटील साहेबांना आपण विनंती करूया आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण दिलात आणि संतोष दादांवरती प्रेम दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्यामुळे आपला मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे आणि एक स्वागत सोहळा एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. यानंतर आपण आमचे लाडके आमचे स्नेही प्रणयजी तांडेल यांना देखील विनंती करतोय आपला देखील एक छोटासा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. चला प्रणय तांडेल यांना देखील आपण विनंती करूया आपला देखील एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. तदनंतर हितेश दादा कमलाकर पाटील यांना देखील विनंती करतोय की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे, कारण की या स्पर्धेसाठी आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. हितेश दादांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. चला हितेश दादा आपण विनंती करूया आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. खर तर नावं खूप आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा देखील एक सन्मान या ठिकाणी करत आहोत. तदनंतर व्यासपीठावरती कोपटे गावातील माजी उपसरपंच रितेश ठाकूर यांची उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय.
मी रितेश दादाला विनंती करते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. खर तर कोपटे गावातील माजी उपसरपंच म्हणून कोपटे गावाचा विकास ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिला आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आलेल्या मान्यवरांचा खर तर आनंदाची गोष्ट आपल्यासाठी मिळते. ग्राम सुधारणा मंडळा बोकडवडा यांचे उपाध्यक्ष म्हणून संतोष यांची नियुक्ती करण्यात आली. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण संतोष दादांचं कौतुक करूया. ग्राम सुधारणा मंडळाचे बोकडवडा उपाध्यक्ष म्हणून आपल्या संतोष दादांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आपण आपल्या समोलोचन कक्षाकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतोय आणि वळतोय या मॅच कडे जिथे आपण मॅच एन्जॉय करतोय. एका बाजूला आपण सोनारी कडुलेन सोनारी आणि दुसऱ्या बाजूला कणकेश्वरी नवघर यांच्या दरम्यान एक मोठी मॅच पाहतोय. किती धावांचं टार्गेट आहे? दरम्यान जशी मॅचला होईल सुरुवात अगदी हास्य सम्राट दशरथ पाटीलला यांचा स्वीट व्हॉइस आपल्या कानावरती येईल. आपण विनंती करूया या उत्तरार्धाचं समालोचन आपण आपल्या गोड वाणीनं नक्कीच करून आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे. तर 45 धावांचे गरज सामना जिंकण्यासाठी विद्यमान सामना दोन बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ, एकीकडे सोनारी दुसरीकडे नवघर. हे खोपटे खोपटे नंतर बेलदारवाडा त्यांचं लग्न नंतर आहे. हा हे दुसरा आहे, हा दुसरा जोडपं आहे. चला पहिलं षटक संपलाय, फिनिश. यस, पहिल्या षटकात धावा आल्याने नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पथावर. अलंकार एका गावचा असा तंटामुक्ती अध्यक्ष नेमायचा होता तर त्यांच्यात मारामार्या एकामेकाच्या उरावर बसले होते. आता काही झाट सोडवणार तंटे, बरोबर की नाही? काय तंटामुक्ती अध्यक्ष होण्यासाठी त्यांचे दोघ सगळ्यांचे तंटे. चला नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगती पथावर. अलंकार अतिशय दमदार आयोजन स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत मधुकर बुधाजी पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा, बोकडवेलासारखे हे प्रशस्त मैदान आणि हा यश पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख आणि हा दमदार टायमिंग अफलातून पटका दॅट शुड बी हिट इट. दमदार टायमिंग आणि हा दमदार सिक्सर बॅट्समन आदेश. धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान टोटल स्कोइज 8 वर. बिनबाद 8. हो यस पुन्हा दालक्याला पुष्कळ टॅप केलाय. एक धाव मिळेल, संघाची धावसंख्या वधारली, धावसंख्या झाली 9 वर. बिनबाद 9. सध्या भारतामध्ये क्रिकेट त्याच्यासोबत दोन मात्र गोष्टी फार फेमस आहेत, एप्स्टीन फाईल आणि दुसरी कॅप्टन खरात बाबा फाईल. काय नंतर मी सांगतो 12च्या नंतर. आरती उद्या जरा, हे आता बोलणं बरोबर नाही. 9 for none. हो यस पुन्हा एकदा वाईटचा इशारा. सवैद मारा, देशाईन मारा. एक धावेचं समर्थन, एक धावेचा चाकणा, एक धावेचा मलिदा, एक धावेचा फालका, एक धावेचा टॉनिक. अवांतर धावसंख्येवर सर्वांना आकार मिळतो. संघाची धावसंख्या प्रवाहित झाली 10 वर. बिनबाद 10 for none.
आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक कव्हरच्या दिशेनं. संघाची धाव संख्या 11 रन्स. बिनबाद 11, 45 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भागीरथी प्रयत्न, दोन बलाढ्य टीम. ओहो यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग आणि हा दमदार षटकार. चौकार, 4 धावा मिळतील. दमदार टायमिंग, अफलातून मटका, ट्रिमेंडस स्ट्रोक. सध्या या फटक्याला फार मागणी आहे, पण हा फटणं मात्र फार रिस्की आहे. जर टायमिंग चुकला ना सगळा सामान तिकडे जायचा, पाठीमागं सापडणार पण नाही. रिस्की स्ट्रोक्स. धावा झाल्या 15 वर 15 रन्स. बिनबाद 15-15 फलंदाजी, दमदार सलामी. रायडा महोदय विकेट. पुन्हा एकदा हलक्यात पुश केलाय. मिळेल फक्त एक धाव. 100 ज्यादा कुछ भी नाही. संघाची धाव संख्या 16 वर 16 रन्स. 45 धावांची गरज. एक रंगतदार सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना, दोन बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघाकडं. एकीकडे ठाकरे ब्रँड, दुसरीकडे महायुती. ओहो यस पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग, कवच्या डोक्यावरून तोडून मापून मारलेला हा दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, नेत्र दीपक फटका. टायमिंग शुड बी एक्सलंट. संघाची धाव संख्या पुन्हा एकदा सरकली 20 वर. बिनबाद 20. चांगली दमदार गोलंदाजी केली. भन्नाट मारा केला. प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटवर नेऊन ठेवलं. तर बॉलिंग मार्क तयार. अतिशय दमदार आयोजन. ओहो यस पुन्हा एकदा तोच प्रयोग, तेच सातत्य, तीच कन्सिस्टन्सी. आणखीन एक तडाखा, जबरदस्त वज्र डोळा, भीम डोळा. संघाची धाव संख्या झाली 26 रन्स. बिनबाद 26. ओहो यस पुन्हा पहिल्यांदा आक्रमण, नंतर मात्र बचाव, डिफेन्सिव्ह स्ट्रोक्स. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 27. 27 रन्स राहिल्या फक्त. इनमेन 18 धावांची गरज. पहिल्या सामन्यात कुंडेगाव कोलीवाडा त्यांचा पराभव झाला. दमदार विजय प्रस्थापित केला होता करल फटावाला. सन्माननीय गणेश ठाकूर साहेबांना आपण विनंती करूया, आपण व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. व्यासपीठावरती अरविंद धनाजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच ओरणचे सन्माननीय अगदी उपनिरीक्षक करांडे साहेब यांचं देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील वेलकम आपण सहर्ष स्वागत करतोय. यस चेंडूला स्टेर केला आउटसाइड द ऑफ मध्ये. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 28 वर राहिल्या फक्त. इनमें 17 धावांची गरज. दुसरा सामना, दुसरी लढत, दोन बलाढ्य टीम एका ठिकाणी. त्याच्यानंतर बेलदार वाडा ही बलाढ्य टीम मागच्या महिन्यामध्ये तिथं डीके चषक हे अतिशय. आणि पुन्हा एकदा पंचांचा निर्णय, दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धाव मिळेल. धाव संख्या वृद्धिंगत होईल. धावांना आकार, चालना दुजोरा मिळतंय. संघाची धाव संख्या झाली 29. राहिल्या फक्त इनमेन 16 धावांची गरज. पुन्हा एकदा आक्रमणाच्या काळामध्ये थोडस थांबवते पहा. भारतीय जनता पार्टीचे खरं तर महेश बालदी यांचे निकटवर्तीय अगदी सबका साथ सबका विकास चंद्रकांत गरत साहेबांचं या ठिकाणी शिवागमन पाहायला मिळत आहे. अगदी त्यांचा हसरा चेहरा, अगदी दुःख निवारण करण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. पडता पाऊले सज्जनांची शुभा वाढे या व्यासपीठाची.
यस, आणि पहिल्या विकेट बदम, पहिला गडी घालत, पहिला हादरा, पहिल्या विकेट नेस्त नाबूद नामशेष. अतिशय नामवंत स्पर्धा. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार टायमिंग. व्हॉट अ ग्लोरियस स्ट्रोक, फॅब्युलस स्ट्रोक, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस ड्राईव्ह. आणि 4 धावांमध्ये संघाची धावसंख्या झाली 33. राहिल्या फक्त एनमेन 12 धावांची गरज. बारा चेंडू संघ जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. आणि हा यस वाईचा इशारा गेला. बघूया 1+4 धावा मिळतील. टोटल मिळते 5 धावा आणि राहिल्या फक्त एनमेन 7 धावांची गरज. 7-12. सात 12. बॉस टू गो रिक्वायर 7 रन्स. हो येस, पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप. त्या दिवशी एकामध्ये गावामध्ये मी कॉमेंटरीला गेलो. तिथं गावाचं एक नाका आहे, तिथं मी बसलो होतो सहज सलूनमध्ये चहा पीत. तिथं ते टीप लिहिली होती, कृपया इतर राजकारण्याच्या गोष्टी करू नयेत. हे बरं काय लिहिलंय? अहो म्हणतं सगळी चांबा चौकशा इकडे करायला येतात. साला पोरगे पळाली बापासला माहित नाही, न्हाव्याला माहिती. सगळ्या चांबर चौकाच्या तिकडेच, जे रिकाम टेकडे असतात ना तिकडे येऊन बसणार. सगळे चांबर चौकाच्या कथा म्हणून त्यांनी टेप लिहिली होती. म्हणजे 2-3 वेळा म्हणतो इथं भांडणं झाली त्याच्यावरून, म्हणून सब टिप लिहून टाकली. राजकारणाचा विषय तर कृपया काढू नका प्लीज. वाटलं 10 रुपये कमी द्या दाढीचे, पण गोष्टी करू नका. हो येस, पुन्हा 11 लाईन खोलताय. बघूया चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेनं. पुण्याला खरा फिल्डिंग 2 धावा मिळतील. राहिल्या फक्त एनमे 5 धावांची गरज. अतिशय कमी टार्गेट. जुजबी वाजबी मामूली किफायतशीर नगण्य धावसंख्या जिंकण्यासाठी रिक्वायर्ड ओनली 5 रन्स. संघाची धावसंख्या झाली 40. 1/40 सुस्थितीमध्ये. आणि ह्या यस पुन्हा एकदा खरा फिल्डिंग. शॉर्ट मिड विकेटला 1 धाव मिळेल. राहिल्या फक्त एनमे 4 धावांची गरज. खरं म्हणजे हे मॅचेस ना 1.5-2 आता संपल्या. ते का ते मागे रसायनला गेलो 9 वाजता फायनल. एकाला संडासला घेऊन टांबरेल चालला होता. दादा एवढे लोक मॅचेस आल्या. अरे बरं कालची मॅच आहे. तो आरामशीर हागून बिगून आला ना तरी संपणार नाही. का सवय ना त्यांना. हो 12ला चालू होतं, त्या 9ला कशी चालू झाली? म्हणजे रात्रीच्या मॅचेस सकाळच्या मॅचेस रात्रभर चालतात, रात्रीच्या मॅचेस सकाळी चालतात. म्हणून मॅचेस जास्त तर 1.5-2 ठीक आहे. नंतर ब्रह्ममुहूर्त चालू होतं, मग संडासला बसायचे पण वांदे आहेत. 4 नंतर ब्रह्ममुहूर्त होतं 3:45ला. आणि षटक संपल्या. बघूया 6 मध्ये 3 धावांची गरज. बघा मगाशीचा चौकार असता. बघूया कोणीही सामना जिंका, परंतु सामना मात्र एक जबरदस्त बिग फाईट.
6 चेंडू 3 धावांची गरज. अतिशय रोमांचक नाट्यमय उत्कंठावर्धक हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना, दोन बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये अटीतटीचा सामना. 6 चेंडू 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल. क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण याचा नियम नाही, बरोबर की नाही? पण सध्या तर पवार साहेबांचा डळमळीत आहे. 6 मध्ये 3 धावांची गरज. 6 गेंदे 3 रन्स. अंकित, प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. तरी चक्र्या वगैरे कमी आहेत वाटतं, नाही? उरणमध्ये चक्र्यांना लेग आहे, आमच्याकडे चक्र वगैरे नसतात. आता काही तो लोक मॅच बघायला पण येत नाही. हो येत चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. 5 बॉल 3 धावांची गरज. काय जबरदस्त टाईट मॅच. त्या जर नसते गेला मगाच्या चौकार गेला, व्हाईट जर गेला नसता त्या 4 धावा मिळाल्या तो बोनस. 5 चेंडू 3 धावांची गरज. रायडा महोदय विकेट आणि मिळतील चांगलं टायमिंग पॉईंटच्या दिशेनं आणि मिळते 4 धावा. चांगलं टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक्स आणि रायला म्हणजे स्कोर इज लेवल. आणि जिंकण्यासाठी बघतोय एक निर्णायक विजयासाठी 1 धावेची गरज. जिंकले रे, आज जिंकले. यस, चला सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच आदेश करूया प्लीज. आदेश करूया. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सोनारी संघाचं अभिनंदन आणि नवघर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. परंतु प्रथमतः आपण आलेल्या पाहुण्यांचं शुभागमनाने स्वागत करूया.